नमस्कार, मी लक्ष्मी साळुंके. VRS मराठीच्या राजकीय खेळ चाले या गप्पांच्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करते. तर आज आपल्यासोबत आहेत भारतीय जनता पक्ष आणि RPI आठवले गट युतीच्या नगरसेवक पदाच्या उमेदवार प्रभाग क्रमांक 24 मधून सौ रंजना दीपक कोतेकर यांचे पती श्री दीपकजी कोतेकर. नमस्कार सर. माझं नाव दीपक रघुनाथ कोतेकर, वडवली गंगा प्लाझा अपार्टमेंट, अंबरनाथ पूर्व. ह्या निवडणुकीत रंजना मॅडम उभे आहेत. त्यांना उभं करण्यामागचं कारण काय? राजकारणात येण्यामागचं कारण काय? माझ्या मिसेसला राजकारणामध्ये येण्याचं कारण आहे की आम्ही 2015 पासून समाजकारणामध्ये सक्रिय होतो, धार्मिक कामामध्ये सक्रिय होतो. पण ही 2018 ते 20च्या काळामध्ये जी परिस्थिती बघितली, ह्या परिस्थितीमध्ये कोविडचं लाट आली. या कोविडच्या काळामध्ये आम्ही अनेक समाजोपयोगी कामं केली. लोकांना लसीकरण देणं, सॅनिटाईज वाटप करणं, प्रत्येक सोसायटीमध्ये सॅनिटाईज फूड स्टँडचं वाटप करणं, तसं अन्नधान्य लोकांना पुरवणं, नफा ना तोटा तत्त्वावर भाजीपाला विक्री केंद्र चालू केलं आणि गरजूंना आर्थिक मदतसुद्धा केली. अशी अनेक समाजोपयोगी कामं आम्ही केली. ती का केली? तर इथं जे सध्या नगरसेवक होते त्यांनी कुठलीही कामं न केल्यामुळं लोकांना त्या पिरियडमध्ये लोकांना मदतीची अपेक्षा होती, पण ती अपेक्षा लोकांची पूर्ण होत नव्हती. त्या माध्यमातून आम्ही लोकांची अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळं मग असं करत असताना 2022 साल आलं. 2022 नंतर आम्ही निर्णय घेतला का आपण राजकारणात सक्रिय होणं गरजेचं आहे. त्या माध्यमातून आम्ही आधार कार्ड योजना अशा बऱ्याचशा सरकारी योजनेचा लाभ घेतला आहे. लोकांना देण्याचा प्रयत्न केला कशाने. या निवडणुकीत जर मॅडम निवडून आल्या, तर पुढील 5 वर्षाचं तुमचं विजन काय असणार आहे? आता माझं पुढच्या 5 विजन हे असणार आहे, प्रामुख्याने आमचा कृष्णनगर विभाग जो आहे हा सलम एरिया आहे. या सलम एरियामध्ये 2021ला भुयारी गटार योजना राबवली. पूर्ण 2010ला इथं भुयारी गटार योजना होती, अस्तित्वात होती. पण निव्वळ काम म्हणून करायचं म्हणून ड्रेनेज योजना एक पुण्याची कंस्ट्रक्शन कंपनी त्यांनी नगरपालिकेत टेंडर घेतलं होतं. त्याच्या अनुषंगाने गरज नसताना इथं कृष्णनगर काम केलं. ते अशा पद्धतीने केलं का जुनी लाईन अतिशय खोल होत्या, साधारणतः 6 फूट 5 फूट अशा खोल होत्या. त्याच लाईनवर नवीन लाईन टाकली आणि त्या जुनी लाईन खाली दाबून टाकली आणि 2 ते 2.5 फुटाची चेंबर केली आणि त्याच्यामुळे ती वारंवार आता चोकअप होत असते. का प्रत्येक 15 दिवसाला 10 दिवसाला ती लाईन चोकअप असते. साधारणतः दीपमित्र मंडळ ते विठ्ठल मंदिर ही लाईन तर 15 दिवसाला 10 दिवसाला चोकअप होत असते. आणि ते कारण असं आहे की ती लाईन टाकण्याची गरज नसताना ती लाईन टाकली गेलेली आहे. ह्याच्या अगोदर ती लाईन व्यवस्थित होती. 2010 साली ती लाईन टाकलेली आहे. त्यामुळे लोकांना हा एवढा त्रास होतो का त्या जाण्यायेण्याच्या रोडवर दुर्गंधी पसरत असते. समोर लोक राहत असतात, त्यांना दुर्गंधी असते. कुठलीही गटाराची कामं वेळेवर होत नाहीत, पायवाटेची कामं होत नाहीत. आता इलेक्शन आलं, आता कॉन्क्रीट टाकायचं काम चालू केलं. मग एवढ्या वर्षी 10 वर्ष आली, आज स्थानिक नगरसेवक झोपले होते का? हा माझा त्यांना प्रश्न आहे. आणि काही कामं तर अशी कामं मंजूर झाली पण कागदावरच बिलं काढली, प्रत्यक्षात कामच केलं नाही, अशी काही उदाहरणं आहेत. अशा उदाहरणाचे आम्ही नगरपालिकेला पत्र दिले, पण तिथंही भ्रष्टाचार बोकळलेला असल्यामुळं तिथं कोणी आमच्या पत्राची दखल घेतली नाही. असं एक टेंडर निघालं 44 लाखाचं गटार दुरुस्ती पायवाटे दुरुस्तीचं. ते काम कुठं झालं ते नगरपालिकेच्या इंजिनियर लोकांना आणि स्थानिक नगरसेवकालाच माहिती आहे कुठं काम झालं. पण प्रत्यक्षात तिथं काम कुठं दिसत नाही परिसरामध्ये. एवढी भयान परिस्थिती इथं निर्माण झालेली आहे. आणि त्याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आम्हाला कुठल्याही राजकीय व्यासपीठ आम्हाला घ्यावंच लागणार होतं. त्यानिमित्त आम्ही राजकीय व्यासपीठ घेतलं आणि त्या माध्यमातून नगरपालिकेची निवडणूक लढवण्याचं आम्ही निश्चित केलं. तर सरकारच्या नियमानुसार 50% आरक्षण महिलांसाठी असल्यामुळं हा वार्ड प्रभाग क्रमांक 24 हा महिलांसाठी राखीव पाडला. त्यासाठी माझी मिसेस रंजना दीपक कोतेकर यांना या नगरसेवक पदासाठी मी
उभं केलेलं आहे. भारतीय जनता पार्टीकडनं माझ्या मिसेसला मी 24मधनं उभं केलेलं आहे. आता बघूया, प्रत्यक्षात लोकांशी संपर्क चालू आहे. लोकांना सर्व माहिती आहे भ्रष्टाचार कसा आला आहे, काय आला आहे. त्याविरुद्धात आम्ही लढाई लढतोय. यश शेवटी जनतेच्या हातातच आहे. जनता देईल तोच कौल आम्हाला मान्य करायचा आहे. अशा पद्धतीने आम्ही ही निवडणूक लढवण्याचा चंग बांधलेला आहे. आता आपण बऱ्याच ठिकाणी बघतो पथदिव्यांची समस्या आहे. तर त्या पथदिवेच्या समस्यावर तुम्ही काय उपाययोजना करणार आहात? पथदिव्याचं टेंडर साधारणतः 15 वर्षापूर्वी झालं होतं वार्षिक. 15 वर्षापूर्वी टेंडर झालेलं आहे. त्या कंपनीला नगरपालिका काय त्यांचं पेमेंट बाकी आहे ते देत नाहीत आणि त्याला प्रत्येक टायमाला मुदतवाढ देऊन 2015 वर्षाचा कालावधी लोटला. आता त्या कॉन्ट्रॅक्टरचं असं म्हणणं आहे का नगरपालिकेकडे आमचं 5-6 कोटी रुपये बिल बाकी आहे आणि तो वेळेवर काम करत नाही. ते अगर तक्रार दिली आपण तर नगरपालिका पेमेंट देत नाही, पेमेंट भेटलं नाही म्हणून तो काम करत नाही. त्याच्या विरुद्धसुद्धा आम्ही नगरपालिकेत तक्रारी केल्यानंतर नगरपालिकेने त्याचं नवीन टेंडरसुद्धा काढलं. पण जो जुना ठेकेदार होता त्याने उच्च न्यायालयानं त्यावर स्थगिती आदेश आणले. त्यामुळे नवीन निविदाला थोडासा आळा बसला आणि त्याच्यामुळं ती पथदिव्याची कामं होत नाही आहेत. कारण ठेकेदाराला ठेकेदार हे सांगतो मला नगरपरिषद बिल देत नाही, हे एकच कारण तो सांगत असतो. तरीसुद्धा मध्यंतरच्या काळामध्ये गणपतीच्या काळामध्ये मी प्रत्यक्ष स्वतः स्वखर्चाने LED लॅम्प आणले आणि त्यांच्याकडनं बसवून घेतले स्वखर्चाने आणून, कारण का त्याच्यात दिवेच नव्हते. ही वस्तुस्थिती येथील नागरिकांना माहिती आहे सर्व, आणि तेच दिवे रिपेअरिंग करायचे आणि तेच परत लावायचे. हे तक्रार निवारण केंद्र ही काय संकल्पना आहे मला सांगा? मी आमच्या प्रभागात तक्रार निवारण केंद्र ह्यासाठी करणार आहे का बा नागरिकांच्या काही समस्या आहेत त्या माझ्यापर्यंत दिल्या तर त्या नगरपालिकेत पोचवण्याचं मी काम करेल. त्याच्या पाठीमागे पाठपुरावा करून त्या सोडवण्याचा कसोशीने प्रयत्न करेल. तसंच माझ्या प्रभागामध्ये काही समजा महिला आणि पुरुषसुद्धा कामाला कुटुंबातले दोन्ही माणसं कामाला असतात, तर त्या ठिकाणी काही त्यांना वायरमॅनची गरज असते. घरात काय इलेक्ट्रिकचं काम आहे, प्लंबिंगचं काम आहे, अशा काही कामं आहेत ती त्वरित होणारी कामं आहेत. तर अशा ठिकाणी माझा विचार आहे का प्रभागाच्या वतीने 1-2 वायरमॅन किंवा प्लंबरची एक नियुक्ती करून ठेवायची. ते 24 तास माझ्या ऑफिसला बसून असतील. कोणाची तक्रार आली तर त्वरित त्या माणसाकडे त्याला पाठवण्यात येईल, त्या प्लंबरला. मग त्याचं जागेवर काम होऊन जाईल. बऱ्याचशा नागरिकांना का असं प्लंबर ओळखीचे नसतात, कुठं कोण काम करतं हे माहीत नसतं. त्यामुळे त्यांच्या तक्रारीचं निर्माण 3-3, 4-4 दिवस होतच नाही. मग तशी एक माझी योजना आहे का लोकांना इमर्जन्सी इलेक्ट्रिकचा काय असेल, शॉक सर्किट झालं तो वायरमॅन कोण आहे, काय आहे, त्या नंबर काय हे माहीत नसतं बऱ्याचशा लोकांना. मग त्या ठिकाणी माझ्या तक्रार निवारण ऑफिसमध्ये जर तक्रार त्यांनी केली तर ताबडतोब इमिजिएटली 10 मिनिटात त्यांच्या घरी तो वायरमॅन पोचल आणि तात्पुरती उपाययोजना तो तिथे लगेच करून देईल. घरोघरी जाऊन कचरा उचलण्यासाठी काय उपाययोजना करणार आहात? माझा प्रस्ताव असा आहे का प्रत्येक वार्डासाठी एक गाडी असावी, ती सकाळ आणि संध्याकाळ अशी 2 टाईम फिरावी, अशी माझी योजना आहे. का जो कचरा आहे ओला आणि सुका तो वर्गीकरण करूनच भरला गेला पाहिजे. ह्यासाठी मी कसोशीने प्रयत्न करणार. आणि ह्याच्या अगोदर जो ठेकेदार होता तो ठेकेदार ब्लॅकलिस्टमध्ये आहे, तरीसुद्धा त्याला काम केलं. गाड्या अतिशय जुन्या होत्या. आता काही नवीन गाड्या आलेल्या आहेत, पण त्याचं व्यवस्थापन व्यवस्थित नाही, नियोजन व्यवस्थित नाही. एक सकाळ आणि संध्याकाळच्या गाड्या आहेत, लोकांची तर कचरा तुंबणार नाही. लोक कचरा रस्त्यावर टाकणार नाहीत. एकाने कचरा टाकला का दुसरा येतो तो तिथंच कचरा टाकतो. त्याच्यामुळं कचऱ्याचं साम्राज्य निर्माण होते आणि कचरा जर 2-2 दिवस गाडी न आली तर कचऱ्याचा वास सुटतो. तर दिवसातनं 2 टाईम गाडी फिरली पाहिजे अशी माझी योजना आहे. त्यासाठी मी कसोशीने प्रयत्न करणार. आपण बघतोय गंजलेल्या पाईपलाईनची समस्या आहे. यासाठी तुम्ही काय करणार आहात? आता जुन्या पूर्वी 25-30 वर्षापूर्वी लाईन टाकली आहे, GIच्या लाईन टाकलेल्या आहेत, ह्या गंजलेल्या आहेत, लिकेज आहे. आता POC लाईन नवीन पाईपलाईन निघाल्या आहेत, त्या टाकण्याचा प्रयत्न करणार. MGPच्या माध्यमातून इथं अंबरनाथ शहरात पाणी पुरवठा होतो. तर ह्या लाईनीने टाकले, DIच्या लाईनी टाकलेल्या आहेत,
त्या बरोबर आहेत, पण तिथून पाणी पुरवठा जो होतो तर पाणी पुरवठा कमी दाबाने होतो आणि पाईपलाईन काही ठिकाणी मोठ्या आहेत, त्यामुळे त्याचा प्रेशर कमी असतो. तर ते पाणी वाढवण्यासाठी आम्ही अंबरनाथ शहराला पाण्याची वाढ होण्यासाठी आम्ही नक्कीच वरिष्ठ स्तरावर प्रयत्न करणार. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेणार आहोत का अंबरनाथ शहराला जसं बॅरेज बदलापूर बॅरेज धरणांना पाणी देतात आणि 18 ML ते 20 ML पाणी आपल्याला बारवी धरणाकडनं भेटतं, तर त्यात वाढ कशी होईल त्या संबंधात आमच्या वरिष्ठांना भेटून मुख्यमंत्र्यांकडे याची तक्रार करून पाणी पुरवठा अंबरनाथसाठी वाढीव कसा होईल यासाठी प्रयत्न करणार. बऱ्याच ठिकाणी चोऱ्या होतात, काय होतात, बऱ्याचशा गोष्टी होतात, ज्याच्यावर आपण लक्ष ठेवू शकत नाही. अशा वेळी तिथे CCTV असणं खूप गरजेचं आहे आणि आपल्या प्रभागामध्ये बऱ्याच ठिकाणी CCTV हवेत खरं तर. यासाठी तुम्ही काय उपाययोजना कराल? CCTVवर माझी उपाययोजना आहे का माझ्या प्रभागामध्ये चौकामध्ये CCTV मला बसवायचे आहेत. त्यासाठी मी नगरपालिकेकडे प्रयत्न करणार. नगरपालिकेच्या माध्यमातून ते CCTV बसवण्याचा प्रयत्न करणार किंवा वरिष्ठ पातळीवरना शासनाचा काही निधी घेऊन त्या माध्यमातून CCTV बसवणार किंवा अंबरनाथ शहरातले काही दानशूर व्यक्ती आहेत ह्यांच्याकडनं 2-2, 4-4 CCTV घेऊन ते चौकात बसवण्यात येतील अशी माझी योजना आहे. कारण मध्यंतरच्या काळामध्ये गावदेवी गार्डन येथे CCTV बसवण्यात आले 20 लाखाचे. आता 20 लाखाचे CCTV कसे बसवले? त्या 20 लाखाच्या CCTVमध्ये आपला अंबरनाथचा अर्धा शहर झाला असता असं मला वाटतंय. कमीत कमी पूर्व बाजूचा पट्टा तरी झाला असता आपला. स्टेशन रोड ते आनंदनगर MIDC रोड, बाजीप्रभू देशपांडे रोड ह्या रोडवरचे CCTV झाले असते. पण CCTV किती बसवलेत आणि त्याचं टेंडर काढलं 20 लाखाचं. ह्याची चौकशी व्हायला पाहिजे. अशा पद्धतीने कामं होतात, निधीचा दुरुपयोग होतो आणि कामं होत नाहीत. नाही, CCTVचा मी प्रयत्न करणार. शहराच्या जे ज्येष्ठ दानशूर व्यक्ती आहेत यांच्याकडनं काही घेऊन करणार किंवा नगरपालिकेच्या माध्यमातून किंवा शासकीय फंडामधनं किंवा आमदार फंडातनं मी शासकीय CCTVसाठी निधी घेण्याचा प्रयत्न करणार आहे. शासनाच्या बऱ्याच महिलांसाठीच्या योजना आहेत, शासकीय योजना. या योजना तुम्ही महिलांपर्यंत कशा पोहोचवाल? त्यात पोहोचवण्यासाठी काय उपाययोजना करणार आहात? काय प्रयत्न करणार आहात? शासकीय योजना महिलांना लाभ मिळण्यासाठी मी या अगोदर अनेक योजना शासकीय राबवलेल्या आहेत. पोस्टाची जनधन योजना राबवली, झिरो बॅलन्स खाता मी स्वतः फ्रीमध्ये महिलांना काढून दिले. त्याच काळामध्ये कोरोना असताना त्यावर काही महिलांची विमा काढून दिली. महात्मा फुले ज्योतिबा फुले आरोग्य जन योजना राबवली, आयुष्यमान भारत योजना राबवली. धुणी भांडी काम करणाऱ्या महिलांसाठी भांडी वाटपाचा ती योजना राबवली. अशी आधार कार्ड योजना राबवली. अशा बऱ्याच महिलांसाठी योजना मी राबवलेल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी मी ज्येष्ठ ओळखपत्र पण तहसीलदारांच्या माध्यमातून एक शिबिर भरून इथं काढून दिलेले आहेत. येणाऱ्या 5 वर्षात ज्येष्ठ नागरिकांसाठी तुमचं काय विजन असणार आहे ते सांगा? ज्येष्ठ नागरिकांसाठी माझ्या ऑफिससमोर जी जागा मोकळी आहे, गाळे, तिथं मला वाचनालय सुरू करायचं आहे. तर जे माझ्या परिसरातील लोकांना सकाळी 10 नंतर कमीत कमी 1-2 तासासाठी वाचनालय मोफत मी इथं ठेवणार आहे. संध्याकाळची लोक येऊन बसतील. समोर जे त्या काळी नगरसेवकांनी एक वाचनालय म्हणून बांधलं होतं, पण त्याचा वापर आता सध्या ते स्वतःसाठी करत आहेत. तर ते वाचनालय जर खुलं आलं तिथं आपण एक वाचनालय सुरू करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. आपल्या कृष्णानगरमध्ये तर पायवाट किती खराब आहे तुम्हालाही माहिती आहे. तर त्यासाठी तुम्ही काय करणार आहात ते सांगा? कृष्णनगरमध्ये माझी पत्नी निवडून आल्यानंतर मी इमिजिएटली कृष्णनगरला पायवाटाचं काम चालू करणार आहे. कारण का आत्तापर्यंत गेल्या 10 वर्षात तिथं पायवाटा ह्या बनलेल्याच नाहीत. फक्त कागदावरच बिलं काढलेली आहे त्याची. कामं मंजूर झाली. आजही नगरपालिकेकडे मागणी केली वारंवार का कोणती कामं काय नगरपालिकेचं उत्तर देत नाही. पायवाटांसाठी तुम्ही काय उपाययोजना करणार आहात? पायवाटा ज्या आता नादुरुस्त झालेल्या आहेत त्या दुरुस्त करून किंवा तिथं नवीन पायवाटा तयार करण्याचं माझी मिसेस निवडून आली का प्रथम काम मी ते हाती घेणार आहे. पायवाटा दुरुस्त करणं आणि ओपन गटारं दुरुस्त करणं किंवा काही ठिकाणी नवीन गरजेचं बांधणं आहे तिथं नवीन गटारं बांधणं.
हे काम मी प्रथम हाती घेणार आहे. या अगोदर प्रभाग क्रमांक 44मध्ये गटारांची कामं पायवाटे मंजूर झाली, पण ती कागदावर झाली, बिलं फक्त काढली, काम प्रत्यक्षात काही केलंच नाही. अशी बरीचशी कामं इथं आली. आजही 10 वर्षापासून प्रभाग क्रमांक 44चा जर रेकॉर्ड काढला का प्रभाग क्रमांक 44मध्ये आजपर्यंत किती खर्च झाला ते स्पष्टीकरण होणार आहे. पण नगरपालिकेचे अधिकारी तर कुणी मागितलं देत नाहीत. फाईल जुन्या गायब असतात नगरपालिकेमधनं. अशी परिस्थिती नगरपालिकेत झालेली आहे. पण लोक बुक्क्याचा मार आता 10 वर्ष सहन करत आलेली आहेत. नाईलाज आहे लोकांचा. पण त्याला आता पुढे माझी मिसेस निवडून आली, रंजना कोतेकर निवडून आली, त्याला मी वाचा नक्कीच फोडणार आहे. कारण नगरपालिकेची बरीचशी माहिती मला आहे. प्रशासनातले बरेचसे अधिकारी ओळखीचे आहेत. तर राजकीय हे वापरून मागील 10 वर्षात काय खर्च झाला ह्याची माहिती गोळा करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार. तेव्हा दूधचं दूध आणि पाणीचं पाणी होणार आहे. बाग, बगीचे, खेळाची मैदानं यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात? आता आमच्या इथं माझ्या प्रभागात बाबासाहेब पुरंदरे एक छोटंसं गार्डन आहे, एक गावदेवी मैदान आहे, गार्डन आहे. असे 2 गार्डन माझ्या प्रभागात सध्या चांगल्या प्रकारे आहेत. त्या गावदेवी गार्डनमध्ये मागील 10 वर्षामध्ये कमीत कमी 5 ते 6 कोटी रुपये खर्च झालेले. आत्ताच मागं गावदेवी मैदानाचं गार्डनचं नूतनीकरण झालं, त्यासाठी 2.5 कोटी रुपये खर्च झाले. त्या 2.5 कोटीमध्ये काय काम केलं? गार्डन चांगलं होतं तरीसुद्धा त्याला खर्च काढला. गार्डन आत्ता चांगलं आहे याबद्दल मला दुमत नाही. लोकांना तिथं आनंद घेता येतो. लहान मुलं खेळतात, क्रिकेट खेळतात, व्हॉलीबॉल खेळतात, फुटबॉल खेळतात आणि लोक सकाळी जॉगिंगला पण तिथे येतात. हे गार्डनचं आता मध्ये 2 कोटीचं काम काढलं. कॉम्पाऊंड वॉल तेच, त्याच्या कंपाऊंडला असलेल्या ग्रिल त्याच, कमानी जी आहे ती त्यात फक्त नवीन सीट वापरल्या आणि ते नूतनीकरण केलं. फक्त त्या गार्डनला कलरिंग केलं. ज्या बसाच्या पायऱ्या आहेत त्या नवीन बांधल्या, त्याच्यावर एक छप्पर नवीन टाकलं स्टेडियम टाईपमध्ये. हे एवढंच काम केलं. बाकी 2 कोटीचं बिल त्यांना काढलं. आता त्यात किती भ्रष्टाचार झाला आहे तो ज्यांनी काम काढलं त्यांनाच माहिती आहे. दुसरी गोष्ट, 20 लाखाची CCTV लावल्या. 20 लाखाच्या CCTV तर शक्य आहे का हे सर्वसामान्य लोकांना कळत नाही. आतमध्ये काय चाललं आहे हे नागरिकांना कळत नाही. पण ही लूट लोकांच्याच पैशाची आहे ना. विकासाच्या नावाखाली लोकांचे खिसे खाली करायचे हे काही लोकांनी अवलंब केला. फक्त विकास विकास तुम्ही विकास करता हे चांगली गोष्ट आहे आणि तो प्रत्येकानेच केला पाहिजे, त्याबद्दल दुमत नाही आहे. पण त्या विकासाच्या नावाखाली लोकांचे खिसे खाली करणं हे कितपत योग्य आहे? जेव्हा ह्याची चौकशी होईल तेव्हा लोकांना कळेल नक्की काय आहे. लोकांना आत्महित काय झालं आहे. एखाद्या कामाचं उद्घाटन करायचं म्हटले, शासकीय निर्णय असा आहे एखाद्या कामाचं उद्घाटन करायचं आहे किंवा एखादं काम पूर्ण झालं तर तिथं आपला एक बोर्ड लागला पाहिजे. शासनाचा ह्या कामासाठी अंदाजित खर्च किती होता, ह्या कामाला किती खर्च केला, ह्याचा ओव्हरकॉन्ट्रॅक्टची दिनांक काय होती, काम कधी पूर्ण झालं हे तिथं फलकावर लिहिलं पाहिजे. इथंच काम चालू असताना सुद्धा अंदाजित खर्च लिहित नाहीत. इस्टिमेट कॉस्ट किती आहे ही लिहित नाहीत. फक्त कामाचं उद्घाटन. लोकांना काय कळणार हे काम कितीचं आहे? हा शासकीय नियम असा आहे का ह्या कामाचा अंदाजित खर्च किती, या कामाची ओव्हरकॉन्ट्रॅक्ट कधी दिली, हे काम किती दिवसात पूर्ण होईल याचा एक फलक लावायला लागतो. हे ते फलक काहीच लावणार. फक्त कामाचं उद्घाटन, नारळ फोडायचं आणि निघून जायचं, एवढं फक्त करायचं. मग ह्यातूनच खरा भ्रष्टाचार होतो. लोकांना कळलं ना का हे काम किती लाखाचं आहे, किती कोटीचं आहे, तेव्हा लोकांना अंदाज येईल का ह्या कामाला एवढा खर्च आहे का. आता बाबासाहेब पुरंदरेंचं आत्ता टेंडर काढले 2.5 कोटी खर्च. गावदेवी मैदानचं तसं बघा 1.5-2 एकरामध्ये आणि अर्धा एकरामध्ये, पाऊण एकरामध्ये बाबासाहेब पुरंदरे गार्डन आहे. 2.5 कोटी रुपये खर्च. त्याच्यामध्ये सभागृह बांधलेलं आहे आणि बाकीची कंपाऊंड वॉल हे सर्व केलं. 2.5 कोटी काय खर्च आहे, 1.25 कोटी खर्च जेमतेम भरपूर झाला. आता एखादं सभागृह बांधायचं, RCC बांधकाम करायचं आहे तर आपण साधारणतः मार्केटला खर्च करतो, आर्किटेक्ट आपला खर्च 2,000 रुपये पर स्क्वेअर फूट.
2,000चा पकडला, 2,500 रुपये पर स्क्वेअर फूट खर्च आपण पकडला तरी, तर जेवढं फूट बांधकाम झालं आहे तेवढा आपल्याला खर्च काढता येतो. पण 2-2, 2.5 कोटी रुपये खर्च काढायचा आणि त्यातून निव्वळ भ्रष्टाचार करायचा आणि लोकांना सांगायचा आम्ही विकास केला. अंबरनाथ नगरपालिकेची आज इमारत बांधली 1+1. पुढचं नियोजन काही नाही. आज सुद्धा नगरपालिकेचे काही डिपार्टमेंट नगरपालिकेच्या बाहेर बसतात. आता परत खर्च 2 मजले वाढवायचे. आता 2 मजले वाढवायचं काम चालू आहे. मग ते परत ह्या अगोदर नियोजन का केलं नाही? भविष्यात बॉडी येणार आहे, भविष्यात महापालिका होणार आहे, तर आपल्याला 4 माळ्याची हे पाहिजे. करोडो रुपये त्यावर खर्च आणि पैसे जातात कुठे? लोकांना तर कळत नाही. जे त्यामध्ये आहेत त्यांनाच फक्त कळ एवढा एवढा चाललेलं भ्रष्टाचार झालेला आहे म्हणून. आणि भ्रष्टाचार मग किती वेळा ओढायचं. काही टायमाला लोकांचंही म्हणणं असं असतं का हा सरकार का भ्रष्टाचारापेक्षा ओरडतो का, असंही लोकांचं म्हणणं असतं. पण केव्हा आपण जरी किती खरं सांगितलं तर लोकांचा त्यावर विश्वास बसला. त्यासाठी प्रत्येक काम चालू असताना तिथं अंदाजित खर्च, त्या कामाची इस्टिमेट कॉस्ट, त्या कामाची ओव्हरकॉस्ट कधी दिली, त्याला मुदत, ती काम पूर्ण करण्याची मुदत कधी आहे आणि काम पूर्ण कधी होणार, हे सर्व तर लिहून ठेवलं पाहिजे. मग हे लोकांना कळेल का ह्या कामाला किती खर्च होतो. तेव्हा लोकांना कळेल का हा विकास नाही तर आपलाच खिस्सा खलास केलेला या लोकांनी. तेव्हा लोकांना कळेल. अशी माझी शासनाला विनंती आहे किंवा नगरपालिकेला विनंती आहे. आणि नागरिकांनी पण ह्या लक्ष देणं फार गरजेचं आहे. कारण का होतं की नागरिकांनी मागणी केली पाहिजे. काही तर ह्या रोडचं काम चालू आहे, इथं इस्टिमेट कॉस्ट लावा, ओव्हर क्वार्टर कधी येईल ती लावा, कामाची मुदत कधी आहे, किती दिवस आहे, त्या मुदतीत काम पूर्ण का झालं नाही, असे अनेक प्रश्न लोकांनी त्या ठेकेदाराला किंवा नगरपालिकेला विचारले पाहिजे. तरच जनजागृती होईल. कारण एक माणूस कितीही ओरडला तरी केव्हा या भ्रष्टाचाराच्या विळख्यापुढं काही चालत नाही. त्यासाठी नागरिकांनी जागृत राहणं फार काळाची गरज आहे, असं माझं नागरिकांना विनंती आहे. प्रभाग क्रमांक 24 मधना रंजना दीपक कोतेकर ह्या महिला उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक 24 मधना सर्जेराव माहूरकर हे उभे आहेत आणि नगराध्यक्षपदासाठी तेजश्री करुंजले पाटील ह्या उभ्या आहेत. या CA चार्टर्ड अकाउंटंट आहेत. मी तुम्हाला विनंती करतो का आपण सर्वांनी कमळ निशाणी समोर बटन दाबून या तिन्ही उमेदवारांना विजयी करावं, अशी मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो. धन्यवाद सर. तुमच्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं. या निवडणुकीसाठी VRS मराठीच्या टीमकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर हे होते श्री दीपकजी कोतेकर सर. अशाच राजकीय मुलाखती घेऊन आम्ही पुढच्या भागात भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.